ठाणे महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने ठाणे महापालिकेवरील आपली सत्ता कायम राखली आहे। तब्बल 3 वर्षांनंतर शिंदे सेनेकडून प्रभाग क्रमांक 20च्या नगरसेविका शर्मिला रोहित पिंपलोलकर गायकवाड या ठाणे महापौरपदी विराजमान झाल्या आहेत, तर सत्तेतील मित्रपक्ष भाजपाकडून प्रभाग क्रमांक 11चे नगरसेवक कृष्णा दादू पाटील हे उपमहापौरपदी निवडून आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पीठासीन अधिकारी तथा ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे। यावेळी निवडणूक अधिकारी व ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव तसेच महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते। महापौरपदी शर्मिला पिंपलोलकर गायकवाड आणि उपमहापौरपदी कृष्णा दादू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या प्रसंगी तुळशीचं रोप देऊन नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचं स्वागत करण्यात आलंय। सभागृहात महापालिकेचे सर्व 131 नगरसेवक उपस्थित होते। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, गटनेते पवन कदम, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, शाखा प्रमुख रोहित पिंपलोलकर गायकवाड यांच्यासह शिवसेना व भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पदभार स्वीकारल्यानंतर ठाणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले। विशेष म्हणजे महापौर पदासाठी तब्बल 4500 किलो फुलांचा वापर करून भव्य सजावट करण्यात आली होती। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपलोलकर गायकवाड व उपमहापौर कृष्णा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अधिक माहिती दिली। नियुक्तीनंतर नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। त्यानंतर ढोल ताशे लेझिमच्या गजरात वाजत गाजत भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी फुगड्या घालत जल्लोष साजरा केला आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। महायुतीचं सरकार होतं आणि महायुतीच्या सरकारमध्ये महापौर आणि उपमहापौर यांची आज बसवण्याचा प्रोग्राम ठाणे महानगरपालिकेवर झालेला आहे आणि पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेवर भगवा फडकलेला आहे। धर्मवीर आनंदिगे साहेब यांनी जो वसा या ठाणे शहरासाठी घेतला होता तो वसा तसाच आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी नेला आहे। मुख्यमंत्री पद असताना साहेबांनी जे महाराष्ट्रासाठी जी विकास कामं केली आहे, तळागाळापर्यंत लोकांसाठी ज्या समस्या सोडवल्या आहेत, लाडकी बहीण ही योजना कोणीही अंमलात आणली नव्हती, ही सगळ्यात मोठी योजना साहेबांनी आणली आणि त्याच्यानंतर लाडके भाऊ म्हणून या महाराष्ट्रावर त्यांचं सगळ्यात मोठं नाव झालं आणि आता ठाणे शहरावरती 2026च्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आलं आणि त्याच्यामध्ये आज महापौर आणि उपमहापौर बसलेले आहेत। ठाणे शहरासाठी सगळ्यात चांगलं काम करण्याचा जो वसा आपल्याला SC शेड्यूल कास्ट मधून खरं तर मला मिळालेला आहे आणि चांगली विकास कामं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। पदभार अजून स्वीकारलेला नसला तरी सुद्धा चांगली कामं करण्याचं खरं तर काम आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले सगळे नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली करू। खरं तर 2022 मध्ये कार्यकाळ संपला होता आणि 4 वर्ष प्रशासन सगळं बघत होती आणि त्यानुसारच आता 2026 मध्ये इलेक्शन झालेली आहेत आणि नगरसेवक आणि बसलेले आहेत। महासभा जेव्हा होतील तेव्हा नक्कीच सगळ्या नगरसेवकांच्या समस्या आणि ठाणे शहराचा विकास आणि ठाणे शहरातल्या लोकांच्या समस्या बघूनच विकास कामं केली जातील।